भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नितीन गडकरींबाबत एक मोठं विधान केलंय. दिल्लीमध्ये गेल्यावर गडकरींनी जपून राहण्याचा सल्ला दिला होता असं गवई म्हणाले. तसंच यावेळेला गवई यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलंय. दिल्लीला होतो तेव्हा कोण कोणत्या पक्षात आहे ते समजणं कठीण होतं, त्यामुळे रोज महाराष्ट्रातील वर्तमानपत्र वाचत होतो असंही गवई म्हणाले. 2019 मध्ये ज्यावेळेला मी दिल्लीला गेलो त्यावेळेला नितीन भाऊ ऑलरेडी तिथे स्थिरावलेले होते. ते मला आल्या भेटायला आले. त्यांनी सल्ला दिला की दिल्लीत थोडं जपून राहा. दिल्लीत कोणी कोणाचा नसतो, बाप पोराचा नसतो, पोरगा बापाचा नसतो. आणि त्याने ते वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन लाभत राहिलं. त्यांचा मला दिल्लीला सपोर्ट आला. एवढंच नव्हे, त्यांनी म्हटलं की आजकाल काही होऊ शकते. मध्यंतरीच्या काळामध्ये मी ज्यावेळेला दिल्लीला होतो 6-7 वर्ष, महाराष्ट्रातलं लोकमत आणि लोकसत्ता हे मी आवर्जून वाचायचो. कारण की कोण कुठल्या पक्षात आहे, कुठल्या तारखेला हे समजणं फार कठीण होत होतं.